नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघतो म्हणजे नोंदणी व मुद्रांक विभाग अंतर्गत. या अंतर्गत आपण आपल्या घराच्या रजिस्ट्रीबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही जरा एखाद्या दिवस घर खरेदी केलं असेल तर तुम्ही रजिस्ट्री केली असेल तर तुमची रजिस्ट्री ऑनलाईन झाली की नाही हे कशा पद्धतीने चेक करायचं आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. किंवा तुम्हाला जरा नवीन घर खरेदी करायचं असेल तर खरेदी करता वेळेस डॉक्युमेंटची आपली रजिस्ट्री ऑनलाईन आहे किंवा नाही हे कशा पद्धतीने चेक करायचं. रजिस्ट्री जर ऑनलाईन असेल तर तुम्हाला खरेदी करण्यास काहीच अडचण नाही. तर त्यामुळे आपण बघूया ओरिजिनल रजिस्ट्री आणि डुप्लिकेट रजिस्ट्री कशा पद्धतीने ओळखायची आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला IGR महाराष्ट्र या वेबसाईटवर यावं लागेल. ही वेबसाईट तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही तिथे येऊन डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकतात. सुरुवातीला आपल्याला नोंदणी व मुद्रांक विभाग यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथं क्लोज या बटनावर क्लिक करायचं. समोर आपल्याला असा काही इंटरफेस आपल्याला इथे दिसेल. असे वेगवेगळे आपल्याला ऑप्शन दिसेल. आपल्याला ई शोध यावर क्लिक करायचं. ई शोधवर क्लिक करायचं आपल्याला खाली असे वेगवेगळे ऑप्शन दिसेल. आपल्याला विनाशुल्क सेवा यावर क्लिक करायचं. विनाशुल्क सेवावर क्लिक केल्याच्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथं मिळकत न्याय, प्रॉपर्टी डिटेल, दस्त न्याय, डॉक्युमेंट्स, युजर गाईड. आपल्याला इथे क्लिक करायचं. दस्त न्याय, डॉक्युमेंट्स नंबर. दस्त ह्या डॉक्युमेंट्सवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. इथं आपल्याला नोंदणीचा प्रकार निवडायचा आहे. आपल्याला इथे ई फायलिंग, ई रजिस्ट्रेशन, रेग्युलर. तर आपल्याला रेग्युलर या बटनावर क्लिक करायचं. रेग्युलर या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपल्या ज्या कोणत्या शहरात आपलं घर प्लॉट आहे ते आपल्याला शहर इथं निवडायचं. आपलं जे कोणतं असेल तिथं आपलं सुरुवात आपल्याला इथं जिल्हा निवडून घ्यायचा. आपला जो कोणता आपला जिल्हा असेल जिल्हा निवडायचा. इथं आपला जो शहराचं दुय्यम निबंधक कार्यालय असेल ते आपल्याला इथं निवडून घ्यायचं. ते निवडल्यानंतर आपल्याला इथं वर्ष निवडायचं. आपल्या रजिस्ट्रीची डेट काय आहे ते आपल्याला निवडून घ्यायची. कोणत्या वर्षी ती खरेदी खत झालेली त्याची रजिस्ट्रीची डेट आपल्याला टाकून घ्यायची. त्याचबरोबर आपल्याला दस्त क्रमांक म्हणजे आपण रजिस्ट्री करायला त्या रजिस्ट्रीवर आपला दस्त क्रमांक असतो. ते दस्त क्रमांक आपल्याला टाकायचा. दस्त क्रमांक आपल्याला टाकल्यानंतर आपल्याला कॅप्चा टाकायचा. कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला शोधा यावर क्लिक करायचं. आपला दस्त क्रमांक आणि कॅप्चा टाकल्यानंतर शोधा यावर क्लिक करायचं. शोधा क्लिक केल्यानंतर समोर आपला असा काही इंटरफेस दिसेल. आपण इथं बॅक यायचं. इथं आपल्याला खाली बघायचं आहे. इथं आपल्याला आपल्या घराची म्हणजे प्रॉपर्टीची रजिस्ट्री झालेली आपल्याला इथं दिसेल. आभी हस्तांतरणपत्र. आपल्याला आपला डॉक्युमेंट्स नंबर दिसेल. इथं आपण कोणत्या वर्षी खरेदी केली आहे ते आपल्याला इथं दिसेल. आपल्याला एसआर दिसेल. आपल्या म्हणजे कोणत्या तुम्ही निबंधक कार्यालयामध्ये तुमची रजिस्ट्री केली आपल्याला ते इथं शहर दिसेल. इथं तुम्हाला ज्यांनी विक्री जमीन केली हे त्याचं नाव दिसेल. इथं आणि परचेस करणाऱ्याचं नाव दिसेल. आणि त्यानंतर आपल्या इथं एसआर कोड दिसेल. त्यानंतर आपल्या इंडेक्स यावर क्लिक करायचं. इंडेक्स यावर क्लिक केल्याच्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस आपल्याला इथं बघेल. आपल्याला सूची दिसेल. ही सूची क्रमांक तुमच्या रजिस्ट्रीमध्ये एक असा पेज असतो दुय्यम निबंधकाचा. असं की इथे तुम्हाला दस्त क्रमांक असतो. हा दस्त क्रमांक टाकून तुम्ही तुमची ऑनलाईन रजिस्ट्री चेक करू शकता. इथे तुम्ही बघू शकता विलेखाचा प्रकार इथं दिसेल तुम्हाला अभी हस्तांतरणपत्र. त्याचबरोबर इथं आपण कितीमध्ये खरेदी केली तिचं आपल्या इथं मोबाईलला दिसेल. इथं आपल्याला आपलं शहराचं नाव, आपली जमीन खरेदी किती केली ते दिसेल. इथं लिहून देण्याचं नाव, लिहून घेण्याचं नाव दिसेल. तुम्हाला इथं तुमच्या कोणत्या वर्षी रजिस्ट्री झाली, कोणत्या तारखेला रजिस्ट्री झाली ते आपली माहिती दिसेल. ह्या अशा पद्धतीने जर तुम्हाला नवीन घर प्रॉपर्टी जर खरेदी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्री चेक करू शकता. अशा पद्धतीने जर ऑनलाईन नाव असेल तर रजिस्ट्रीमध्ये काही प्रॉब्लेम तुम्ही घर खरेदी करू शकता. या अशा पद्धतीनं आपल्या घराची रजिस्ट्री ऑनलाईन आहे किंवा नाही आपण अशा पद्धतीने चेक करू शकता. आजचा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटून नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.